दिनांक 6/2/2024 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी महावीर सुभाषलाल पगारिया यांच्या खट्टर मार्केट येथील होलसेल किराणा दुकानातील बँकेमध्ये भरणा करण्याकरिता ड्रायव्हरमध्ये ठेवलेली रोख रक्कम अज्ञात इसमाने चोरून नेली वगैरेच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 134/2024 भादवी कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा दाखल होताच माननीय पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकात सदर गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन तसेच तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा हा सागर लोकळे याने केला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचा त्याचे राहते घरी शोध घेतला असता तो पळून जात असताना तपास पथकाने त्याचा शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। सदर गुन्ह्याबाबत त्याच्याकडे तपास केला असता त्याने उघडवडीचे उत्तरे दिली। त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला। त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला नमूद गुन्ह्यातील अटक करण्यात आली व त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेली रोख रक्कम 55,000 जप्त करण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली। दिनांक 6 फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर शहरातील खट्टड मार्केटमधील किराणा दुकानमध्ये श्री पगारिया यांच्या मालकीचे ते किराणा दुकान होते। दुकानमध्ये त्यांनी गल्ल्यामध्ये त्यांची साधारण 3 लाख रुपये रक्कम ठेवलेली होती आणि ते त्यांचे वैयक्तिक काम करण्यासाठी आजूबाजूला गेले। त्यावेळी गुन्ह्यातील आरोपीने ते त्यांची नजर चुकून सदरची रक्कम चोरून नेली होती। सदर बाबत श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 134/2024 कलम 380 प्रमाणे दाखल होता। गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने त्यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी समनामे सागर नारायण डुकरे याला ताब्यात घेऊन अटक केली। त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन आतापर्यंत गुन्ह्यातले चोरून नेलेल्या रकमेपैकी रुपये 55,000 रुपये काढून दिलेले। गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहोत। आरोपी विरुद्ध पुढील कारवाई करण्यात येते। गुन्ह्यात आरोपीस अटक करून सदरचा गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलबुर्मे तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कुमार बैसाने, पोलीस नाईक रघुवीर कारकेले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरोडे, गौतम लगड, रमेश राजा आतार, संभाजी खरात, अजित पटारे, अमोल नागले, आकाश वाघमारे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर, सचिन दानाळ, पोलीस कॉन्स्टेबल व्यथा यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुमार बैसाने हे करीत आहेत। तेलंगणा न्यूज साठी असलम बिनसाद, श्रीरामपूर।